आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नक्की माहित नाही पण असूही शकतो. ते जेंट्स वॉलेट, ती कार, आता हे औषध आणि ती बाई, हा सगळ्यांचा काहीतरी संबंध आहेच. पण आय एम शुअर त्या बाई व्यतिरिक्त अजून एक माणूस याच्यात इन्व्हॉल्ड आहे आणि ह्या सगळ्यांचा काही संदर्भ लागत नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण जोपर्यंत आपल्याला त्यांचा मोटिव्ह लक्षात येत नाही तोपर्यंत चित्र नाही स्पष्ट होणार. आप्पा, मोटिव्ह माहित नाही पण हे गुंगीचं औषध आणि ती रिक्षा पुन्हा कार हे सगळं गोंधळून टाकणार आहे. मला वाटतं मॅडम पोलीस करतील त्यांचं काम, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही आप्पा, या सगळ्यात माझ्या मुलीचा म्हणजे सावीच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे. ऑफकोर्स पोलीस त्यांचं काम करतीलच, पण मीही असं स्वस्त नाही बसू शकत. मलाही काहीतरी हालचाल करायला हवी. आणि सांगता येत नाही ना, ते गुंगीचं औषध कदाचित सावीसाठी आणलं असेल. आणि तो जो कोणी माणूस आहे तो सावीच्या मागावर असेल तर. काय चाललंय यार माझ्या लाईफ मध्ये, काय चाललंय मला खरंच कळत नाही. कडनं जाता जाता शेवटाला एवढी संकट काय येत आहेत माझ्या आयुष्यात. काय केलं मी काय केलं? आईला असंच बेशुद्ध पडलेली असताना शिंदेच्या भरोश्यावर सोडून निघून आलो. काय केलं मी? शिट. नाही पण मी काय करणार होतो? आईने जर सुंदरीला सांगितलं की मला बघितलंय तर सुंदरी माझ्यापर्यंत पोहोचेल आणि अनुला माझ्यापासून लांब नेईल. मी काय करू शकत होतो? का करतोयस तू? माझ्या लाईफ मध्ये एक गोष्ट धडका होत नाही. काय पाहिजे मला? आईला असं अर्ध्यावर सोडून बेशुद्ध अवस्थेत निघावं लागतंय. स्वतःच्या मुलीला सांगता येत नाही की मी तिचा बाप आहे. स्वतःच्याच बायकोला सतत बेशुद्ध अवस्थेत ठेवावं लागते. काय चाललंय माझ्या लाईफ मध्ये? मी काय मागितलं होतं असं? एक छोटी फॅमिली, त्यात माझी आई आहे, त्यात माझं गोड बाळ आहे, माझी अनु आहे. एवढंच मागितलं होतं ना मी. तेही देऊ शकत नाही तुम्हाला. आई शुद्धीवर आली वाटतं. नाही, ह्या लोकांनी ऍम्ब्युलन्स बोलवली म्हणजे हे लोक आईची काळजी घेतील. हा, आईला काय नाही होणार. आई व्यवस्थित आहे. रिलॅक्स. आई व्यवस्थित आहे. हो, आई व्यवस्थित आहे. आई व्यवस्थित आहे. आता फक्त सावीला भेटणं राहिलंय. सावीला भेटलं पाहिजे. पण मॅडम आपण हालचाल करून करून तरी काय करणार ना? नाही, मान्य आहे आपल्याकडे 2 वस्तू आहेत, पण आपल्याकडे स्ट्रॉंग क्लू नाहीये मॅडम. त्या माणसाला आपण ट्रेस तरी कसं करणार? एक मार्ग आहे अमित. या सगळ्यात आपण हे विसरतोय की तो जो नंबर प्लेटचा घोळ झाला होता ना, त्या प्रकरणात एक डॉक्टर सुद्धा इन्व्हॉल्ड. आत्ता जरी तो इनोसंट वाटत असला ना तरी, आणि हे मेडिसिन म्हणजे हे गुंगीचं औषध डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिलं जात नाही ना. मग मॅडम त्याला चौकशीला घेऊन येतो ना मी. नाही, ऍक्च्युली त्याचे गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वॉलेट किंवा हे औषध याच्याशी त्याचा संबंध आहे त्याचा एकही पुरावा नाही आपल्याकडे. बरोबर आहे मॅडम. आणि आपण एक काम करू शकतो. काय? अमित, या औषधाचे डिटेल्स काढा रिपोर्ट्स मधून आणि हे औषध कोणकोणत्या सप्लायर्सने कोणकोणत्या मेडिकलमध्ये सप्लाय केलंय याची माहिती काढ लवकरात लवकर. मॅडम
मी जाऊ का या कामगिरीवर? आईचा फोन. हॅलो. काय? घरी आणलंय का त्यांना? बरं बरं, निघते मी लगेच. हो. काय झालं मॅडम? हे रिपोर्ट झालेत म्हणून मी अर्जंटली इथे आले आणि आईंना तिकडे चक्कर आली आहे. काय? हो. अमित, लगेच गाडी काढा. येस मॅम. आप्पा, मी आणि कृष्णा घरी जाऊन येतो, तोवर तुम्ही इथलं सांभाळा. होय, तुम्ही काळजी करू नका. कोणी एवढं आठवण काढायला लागले ग? सकाळपासून सारखे उचक्या लागायला लागल्यात. डॉक्टरांनी सांगितले त्यांची शुगर लेवल लो झाली. त्यांना कसला फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस आहे का? किंवा कमी जेवल्याने किंवा पाणी कमी पिल्याने सुद्धा होतं? तर काय, सारखं उपवास करत असत्या, उपाशी राहत्या, वेळेवर जेवत नाही. नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये उपवास करायला नको. मी औषध आणून देतो आणि जे काय दूध वगैरे जे काय असेल, पथ्य असेल, ते वेळेवर आपल्याला करावं लागते. हे आदित्य कोण आहे? कारण त्यांना जेव्हा स्कूलमध्ये जेव्हा चक्कर आली तेव्हा पण ते आदित्य आदित्य असं म्हणत होते. ते जर इथे आले तर कदाचित त्यांचा स्ट्रेस कमी होईल, त्यांना बरं वाटेल. प्लीज त्यांना बोलवून घ्या तुम्ही. हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. मी औषध आणून देतो. चला मी पण येते. ओके. मालू चल ग. आली आम्ही. मी आलोच औषध घेऊन. धनंजय,